स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, जेव्हा जीवनात अशी वेळ येते की लोक तुमच्या चांगलपणाचा, तुमच्या वेळेचा आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करत नाहीत, तेव्हा स्वतःला कमी लेखण्याऐवजी काही अत्यंत महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते. जेव्हा कोणाला तुमची किंमत कळत नसेल तेव्हा सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल म्हणजे स्वतःला त्यांच्यापासून थोडे दूर करणे. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी नेहमीच उपलब्ध असता तेव्हा तुमची किंमत आपोआप कमी होते. म्हणूनच तुमची उपलब्धता मर्यादित करा आणि त्यांना तुमच्या नसण्याची जाणीव होऊ द्या. यासोबतच तुमच्या भावनावर आणि प्रतिक्रियावर नियंत्रण ठेवणे शिका. जर कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा तुम्हाला गृहीत धरत असेल तर त्यावर लगेच चिडून किंवा रडून प्रतिक्रिया देणे बंद करा, कारण तुमचा शांत आणि खंबीर संयम समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडतो. दुसरे म्हणजे नाही म्हणायला शिका. जर एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल किंवा तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल तर तिथे ठामपणे नकार द्यायला शिकले पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीला हो म्हणणाऱ्या व्यक्तीला लोक सहसा गृहीत धरतात. या प्रवासात स्वतःच्या प्रगतीवर आणि ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. तुमची ऊर्जा दुसऱ्यांना मनवण्यात वाया घालवण्यापेक्षा ती स्वतःचे करिअर, आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी वापरा. जेव्हा तुम्ही यशस्वी आणि सक्षम बनाल तेव्हा दुर्लक्ष करणारे लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील. त्याचप्रमाणे स्वतःचे कौतुक आणि आदर स्वतः करायला शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत जग तुम्हाला महत्त्व देणार नाही. त्यामुळे इतरांकडून अपेक्षा ठेवणे पूर्णपणे बंद करा. अशा वेळी भावनिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधायला शिका, कारण तुमची स्वावलंबी वृत्ती इतरांना तुमची किंमत पटवून देते. त्यानंतर तुमच्या मर्यादा, बाउंड्रीज निश्चित करा. कोणाला तुमच्या आयुष्यात किती प्रवेश द्यायचा आणि कोणाला कुठे थांबवायचे हे अगदी स्पष्ट ठेवा. जर कोणी या मर्यादा ओलांडत असेल तर त्यांच्याशी अतिसंवाद साधणे किंवा स्वतःचे स्पष्टीकरण देणे थांबवा. अनेकदा शांतता ही कोणत्याही वादापेक्षा किंवा स्पष्टीकरणापेक्षा अधिक शक्तिशाली असते. तुमचे मौन समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देईल. स्वतःच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नका. जर एखाद्या नात्यात किंवा ठिकाणी तुम्हाला सतत कमीपणा दिला जात असेल तर तिथून सन्मानाने बाहेर पडणे, मूव्ह ऑन होणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. जेव्हा तुम्ही कोणाची पर्वा न करता स्वाभिमानाने स्वतःच्या वाटेने पुढे निघून जातात तेव्हाच लोकांना कळून चुकते की त्यांनी काय गमावले आहे, आणि मग तेच लोक तुमचा आदर करायला आणि तुमच्या पायाशी यायला भाग पडतात. या प्रवासात जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्यास सुरुवात करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या झालेल्या बदलाची चाहूल लागते. पण एवढ्यावर असते न थांबता तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखीन एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणे लागते. यासाठी पुढचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे तुमची गुपिते आणि कमकुवतपणा कधी कोणासमोर उघडा करू नका. लोक अनेकदा तुमच्या याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन तुम्हाला कमी लेखतात. त्यामुळे तुमचे मन एका बंद पुस्तकासारखे असू द्या. त्याचा अंदाज लावणे समोरच्याला कठीण जाईल. याच्या जोडीला लोकांचे मन वळवण्याचा किंवा त्यांना तुमच्या चांगुलपणाचे पुरावे देण्याचा नाद सोडून द्या. जे तुम्हाला समजू शकत नाहीत त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःचा अपमान करण्यासारखे आहे. त्याऐवजी तुमची कृती आणि तुमचे यश इतके मोठे करा की तुमचे बोलणे नाही तर तुमचे कर्तृत्वच त्यांच्यासाठी चोख उत्तर ठरेल. या प्रक्रियेत तुमच्या राहणीमानात आणि देहबोलीत सकारात्मक बदल करा. नेहमी आत्मविश्वासू राहा, ताठ उभे राहा आणि नजरेला नजर देऊन बोलायला शिका. जेव्हा तुमची देहबोली एक मजबूत आणि स्वाभिमानी व्यक्ती म्हणून समोर येते तेव्हा लोक आपोआपच तुमच्याशी आदराने वागू लागतात. यासोबतच इतरांच्या कौतुकावर किंवा मंजुरीवर जगणे थांबवा. कोणी तुमचे कौतुक केले तर हुरळून जाऊ नका आणि कोणी नावे ठेवली तर खचून जाऊ नका. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. त्यानंतर तुमच्या वेळेची किंमत ओळखा आणि ती इतरांनाही दाखवून द्या. जो व्यक्ती स्वतःच्या वेळेचा आदर करत नाही त्याचे आयुष्य आणि वेळ दोन्ही निरर्थक ठरतात. जेव्हा तुम्ही इतरांना हे दाखवून देता की तुमचा वेळ अत्यंत मौल्यवान आहे तेव्हा ते तुमच्या वेळेची आणि पर्यायाने तुमची किंमत करायला लागतात. आयुष्यात अत्यंत यशस्वी, श्रीमंत आणि ज्ञानी बनण्यावर तुमचा पूर्ण भर असू द्या. जगात शेवटी उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. जेव्हा तुम्ही आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या इतके सक्षम बनता की तुम्हाला कोणाच्याही आदराची गरज उरत नाही तेव्हा तुम्हाला गृहीत धरणारे आणि दुर्लक्ष करणारे लोक स्वतःचे महत्त्व टिकवण्यासाठी आणि तुमच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःहून तुमच्या पायाशी येतात आणि तुमचा आदर करायला ही त्याची गरज बनून जाते. जेव्हा तुम्ही या बदलांना स्वतःच्या आयुष्यात लागू करता तेव्हा त्याचा पुढचा टप्पा सुरू होतो. तो तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखीन मजबूत आणि अभेद्य बनवतो. या प्रवासात सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे तुमचा स्वतःवर असणारा कमालीचा आत्मविश्वास. जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतात तेव्हा ते प्रत्यक्षात तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून ताठ मानेने उभे राहणे गरजेचे आहे.
तुमच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि ध्येयबोली अशी असावी की समोरच्याला तुम्हाला गृहीत धरताना 100 वेळा विचार करावा लागेल. यासोबतच इतरांच्या मंजुरीची किंवा कौतुकाची हाव सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही लोकांकडून मी बरोबर करतोय ना किंवा मी छान करतोय ना अशा प्रकारच्या मंजुरीची अपेक्षा ठेवता, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या रिमोट कंट्रोलवर चालत राहता. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि स्वतःच्या नजरेत उत्तम बना. पुढचा टप्पा म्हणजे तुमची रहस्य आणि कमजोरी कधीही कोणासमोर उघडी करू नका. जेव्हा लोकांना तुमच्या कमकुवत बाजू माहिती असतात, तेव्हा ते नेमका तिथेच वार करून तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच तुमचे दुःख किंवा तुमच्या योजना अत्यंत खासगी ठेवा आणि फक्त तुमच्या कामातून थेट निकाल दाखवा. या काळात कौतुक आणि टीका या दोन्ही गोष्टींकडे तटस्थपणे पाहायला शिका. कोणी स्तुती केली म्हणून हुरळून जाऊ नका आणि कोणी विनाकारण टीका केली म्हणून खचून जाऊ नका. तुमची ही स्थिर बुद्धी लोकांना चक्रावून सोडते आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करू लागतात. त्याचप्रमाणे तुमची जीवनशैली आणि राहणीमान उंचवण्यावर काम करा. याचा अर्थ असा की नाही की तुम्ही महागड्या गोष्टीवर खर्च करावा, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अधिक नीटनेटके, शिस्तप्रिय आणि ऊर्जावान राहावे. तुमची सुधारलेली जीवनशैली लोकांना हे दाखवून देते की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे निघून गेला आहात. या प्रवासात जुन्या आठवणींमध्ये किंवा पश्चातापात अडकून पडणे पूर्णपणे बंद करा. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्याबद्दल मनात राग किंवा सुटाची भावना ठेवण्यापेक्षा त्यांना मनातून पूर्णपणे काढून टाका. कारण तुमचा राग हा त्यांना तुमच्या आयुष्यात अजूनही महत्त्व देण्यासारखंच आहे. त्यामुळे त्यांना पूर्णपणे विसरून जाणे हा सर्वात मोठा सूड आहे. शेवटी स्वतःला इतके व्यस्त आणि मौल्यवान बनवा की लोकांना तुमची एका मिनिटाची भेट मिळणेही कठीण होईल. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीमध्ये, छंदांमध्ये आणि ध्येयांमध्ये व्यस्त असता, तेव्हा फालतू लोकांच्या फालतू गोष्टीवर लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळच उरत नाही. तुमची ही व्यग्रता आणि स्वतःच्या आयुष्याबद्दलची निष्ठा पाहून जे लोक कधी काय तुम्हाला टाळत होते, तेच लोक आता तुमच्या आयुष्यात परत येण्यासाठी, तुमची एक झलक मिळवण्यासाठी आणि तुमच्याशी बोलण्यासाठी असलेले असतील. आणि शेवटी तुमच्या या यशाच्या आणि स्वाभिमानाच्या पायाशी नतमस्तक होतील. या संपूर्ण परिवर्तनाचा शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली टप्पा म्हणजे तुमची मानसिक स्थिरता आणि प्रभावी शांतता. जेव्हा तुम्ही वरील सर्व गोष्टी अंगीकारता, तेव्हा लोकांचे तुमच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलू लागतात. जे तुम्हाला कधीतरी गृहीत धरत होते ते आता तुमच्या बदललेल्या वागण्यामुळे अस्वस्थ होऊ लागतात. अशा वेळी ते तुम्हाला चिडवण्याचा, जुन्या गोष्टी आढळून देण्याचा किंवा तुमच्या भावनाशी खेळण्याचा शेवटचा प्रयत्न करू शकतात. पण या टप्प्यावर तुम्हाला पूर्णपणे शांत आणि निर्कारी राहायचे आहे. समोरच्या कोणत्याही चिंतावणीला बळी न पडता तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी सीमित हास्य रेषा ठेवून पुढे निघून जाणे हा समोरच्या अहंकारावर सर्वात मोठा प्रहार असतो. तुमची शांतता त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडते की त्यांनी किती मौल्यवान व्यक्ती गमावली आहे. यासोबतच तुमचे एक स्वातंत्र्य साम्राज्य निर्माण करण्यावर भर द्या. मग ते तुमचे ज्ञान असो, तुमचे आर्थिक उत्पन्न असो वा तुमची कला. स्वतःला अशा उंचीवर घेऊन जा जिथे पोहोचणे सामान्य लोकांच्या आवक्या बाहेर असेल. जेव्हा तुम्ही यशाच्या अशा शिखरावर पोहोचता जिथे तुमचे नाव स्वतःच एक ब्रँड बनते, तेव्हा जुन्या काळातील लोकांचे क्षुद्र, हेवी दावे आणि अपमान अत्यंत छोटी वाटू लागतात. तुमची नवीन आवृत्ती पाहून जुन्या लोकांना स्वतःचीच लाज वाटू लागेल. ते तुमच्याशी जोडलेले राहण्यासाठी धडपडतील, कारण आता तुमच्याशी नाते असणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची आणि गरजेची गोष्ट बनलेली असते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की लोकांना पायाशी आणणे हे तुमचे मुख्य ध्येय कधीच नसावे, तर स्वतःला अशा उच्च स्थानी नेणे हे ध्येय असावे जिथे कोणाची अपमान तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. जेव्हा तुम्ही या मानसिकतेत जगता, तेव्हा विश्वासाचा एक नियम काम करतो. जो स्वतःचा आदर करतो त्याला संपूर्ण जग आदर देते. तुमची ही आत्मसन्मानाची ऊर्जाच अशी बनते की दुर्लक्ष करणारे, अपमान करणारे आणि तुमची किंमत न ओळखणारे लोक शेवटी स्वतःच्या चुकीची माफी मागण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी स्वतःहून तुमच्या पायाशी लोटांगण घालतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.